कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर रेल्वे स्टेशन पलीकडील नवीन सांगली कोल्हापूर बायपासवर हॉटेल सिग्नेचर जवळ मंगळवारी दुपारी पेट्रोलनं भरलेला टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला। या दुर्घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास अपघात घडला। अपघातानंतर बायपासवरील वाहतूक जवळपास 2.5 ते 3 तास विस्कळीत झाली। टँकर चालकानं प्रसंगावधान राखत दरवाजेची काच फोडून बाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस महामार्ग पोलीस तसेच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली। त्यानंतर 2 क्रेनच्या मदतीनं पलटी झालेला टँकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करताना चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यानं टँकर रस्त्यालगतच्या चरीत जाऊन पलटी झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत वेगळाच दावा केला। काही प्रत्यक्षदर्शींनी अपघातापूर्वी संबंधित टँकर घटनास्थळाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बाहेर पडताना पाहिल्याचं सांगितलं। यामुळे अपघातामागं इंधन अपराध किंवा तस्करीचा प्रकार तर नाही ना असा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय। परिसरात संबंधित शेडमध्ये पेट्रोल डिझेल टँकरची नियमित ये जा होत असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे संबंधित तेल कंपन्या, मिरज डेपो प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्यसमोर आणावं अशी मागणी नागरिकांच्यातून होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।